28 जानेवारी 2026 ची सकाळ बारामतीसह राज्याला मोठा हादरा घेऊन आली। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। पण तो विमान अपघात होता की घातपात याची चौकशी करण्याची मागणी अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवारांची होती। त्यासाठी त्यांनी मुंबई आणि बारामती पोलिसात जाऊन गुन्हा नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण महाराष्ट्रातल्या या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही। त्यामुळे रोहित पवारांनी एक वेगळा मार्ग निवडला, तो म्हणजे त्यांनी आपल्या राज्याशेजारील दुसऱ्या राज्यात म्हणजेच कर्नाटकात बारामती अपघाताविषयी 0 नंबरनं गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यशही आलं। याची माहिती खुद्द रोहित पवारांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे। यावेळी त्यांनी आपल्या पोस्ट सोबतच गुन्हा नोंद झाल्याची FIR ची कॉपी सुद्धा जोडली आहे। तरी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल म्हणजे सोमवार दिनांक 23 मार्च रोजी कर्नाटकातल्या पोलीस ठाण्यात 0 नंबरनं FIR दाखल करून तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार। आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवू। हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू। #महाराष्ट्र धर्मानं आम्हाला लढायला शिकवलं असून या शिकवणुकीप्रमाणेच काम करत राहू। आता ही माहिती रोहित पवारांनी दिली आहे। तरी महाराष्ट्रात गुन्हा नोंदवता आला नाही, पण कर्नाटकात पोलिसांनी कसा नोंदवून घेतला? तर राजकीय परिस्थिती सांगायची झाली तर कर्नाटकात काँग्रेसचं एकहाती सरकार आहे। 225 विधानसभा मतदारसंघांपैकी 134 मतदारसंघांवर पंजाचे आमदार निवडून आलेत, म्हणजेच काँग्रेसचे आमदार निवडून आलेत आणि भाजपचं कमळ फक्त 64 ठिकाणी फुललंय। त्यामुळे काँग्रेस पक्षाचं सरकार असणाऱ्या कर्नाटकात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताचा गुन्हा नोंद होणं ही खरं तर दुर्दैवी बाब आहे। पण आपल्याला आपल्या राज्यात न्याय मिळत नसेल तर शेजारच्या राज्यात जाऊन न्यायाचं दार उघडण्याचा प्रयत्न करणं हेच रोहित पवारांनी केलंय। तरी रोहित पवारांनी राज्यातल्या नेत्यांसोबत थेट दिल्लीत जाऊन विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपली मागणी सांगितली होती आणि याविषयीच खरं तर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनीही 12 मार्चला एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं मत मांडलं होतं। या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, रोहित पवार आज मला भेटले आणि बारामती विमान अपघाताच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारं पत्र त्यांनी सादर केलं। या अपघातात अजित पवार आणि इतरांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात कायद्याच्या मूलभूत तत्वांचं पालन झालेलं दिसत नाही आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊनही अद्याप FIR नोंदवलेली नाही। या घटनेची निष्पक्ष, पारदर्शक आणि निपक्षपाती चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। तरी आता कर्नाटक पोलिसांनी हा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शी करून खरं वास्तव समाजासमोर आणतील हीच अपेक्षा सोशल मीडियावर सुद्धा अजितदादा समर्थकांकडून व्यक्त केली जाते। तर काही समर्थकांकडून महायुती सरकार विरुद्ध कमेंट्सही केल्या जात आहेत। तरी रोहित पवारांनी केलेल्या या कृतीविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।